ये ना गणेश भूमवर्गे की तुम्ही नाव बदलून ये ना खाली अनेक वेळा युपीएससीची परीक्षा दिलेली आहे. तो जो नियम आहे युपीएससीचा तो तुम्ही त्या ठिकाणी भंग केल्याचं बोललं जातं. गणेश भूमचा माझा आरोप खूप तुम्ही म्हणताय तसे वेगवेगळे तुम्ही मला सांगितलेले आहेत जे काय तुम्ही म्हणताय ते. पण खरंच मी ह्या विषयावर जे काही माझ्यावर आरोप लावलेले आहेत, कमिटी मला जे काही प्रश्न विचारेल त्याचं मी पूर्ण क्लॅरिफिकेशन देईल. पूर्ण त्याच्यामध्ये जे काही लिगली आहे ते मी आय विल गिव्ह इट लिगली. I will testify in front of the committee, and I think whatever decision the committee will take, we all should be acceptable to that. I will also accept it, Mr. Vaidya. आई वडिलांची शोध मोहिमेमध्ये पथक घेत आहे. नाही, तुमचं बरोबर आहे, पण मी जसं तुम्हाला की त्या विषयावर आय रिअली हॅव नो आयडिया, आणि मी त्याच्यावर कमेंटही करू शकत नाही. बिकॉज यू ऑल्सो नो आय एम ओव्हर हिअर, आणि मी इथे माझं काम आहे ॲज अ प्रोबेशनर टू वर्क हिअर, टू लर्न ओव्हर हिअर, and that is what I am doing. So जो बाकीच्या गोष्टी आहेत, I cannot make any comments on that. जब टीसी सर्टिफिकेशन को लेकर बात सामने आई है, आपने पुणे के अस्पताल में अप्लाई किया था फिजिकल डिसेबिलिटी के लिए, लोकोमोटिव डिसेबिलिटी के लिए. वहां पर आपके एप्लीकेशन रिजेक्ट हो गए. वही मैं आपको बोल रही हूँ कि ये जो टेक्निकल चीजें हैं जो आप मुझे पूछना, उन्होंने इसीलिए एक एक्सपर्ट कमेटी एस्टैब्लिश की, और जो भी इसके टेक्निकल डिटेल्स है और जो भी मेरा सबमिशन है डेफिनेटली जो मैंने आपको कल भी यही बोला था, मैं आज भी आपको यही बोलूँ कि लेट द एक्सपर्ट कमिटी डिसाइड, लेट द एक्सपर्ट्स डिसाइड. ऑब्वियसली आई एम नो वन टू से, यू आर नो वन टू से, कॉमन पब्लिक इज नो वन टू से. द एक्सपर्ट्स इन दैट स्पेसिफिक फील्ड, the experts of government, they will decide. I am very sure that whatever is the truth, whatever it is, it will come in front of the public. मैडम कमेटी ने आपको बुलाया समिती समोर कमेटी ने कब तक बुलाया? सांगते की हे सगळं ऑफिशियल कम्युनिकेशन असतं, त्याच्यामुळे त्या गोष्टीमध्ये मी तुम्हाला काहीच सांगू शकत नाही. पण जेव्हा पण तुम्हालाही माहिती आहे की कमिटीचा निर्णय दॅट विल बी पब्लिक, दॅट विल बी ओपन टू स्क्रुटिनी, अँड दॅट टाइम ऑब्वियसली एव्हरीबडी will know, but right now I do not have the right to tell you anything about whatever investigation is going on or whatever the committee has been set up. That is a confidential sort of information, and I am nobody to answer you in that matter. मैडम ये जो कुछ हो रहा है, आपको लगता है कि आपको और आपके फैमिली को टारगेट किया जा रहा है? I think everybody can see whatever is happening, and as I said that I don't want to comment on it because media and the common public are very, I believe in the common public also, I believe in the media also, and I think everybody is that intelligent and everybody knows what is happening, and that is why I cannot comment on it either on positively or negatively. And whatever submission I have, as I said, it will become public. Speaking of public is asking a very serious question that you have been forging certain documents. It is alleged documentation forgery. However, it is resulting that millions of individuals are affected by such activities. See, our Indian Constitution is based on the fact that innocent until proven guilty. So, by media trial proving me guilty is actually wrong on everybody's part. So this is a basic right of everybody, every person. You also know any person who is considered guilty in our system is innocent until he is proven guilty. And you can say it has been alleged, but this proving me guilty like this, I do not think that is correct. So whatever my submission is, I will give it in front of the committee and the truth will come. आपके पेरेंट्स से आपकी बातचीत हुई है? आपके पेरेंट्स से